तर जरांगे आज एका अपघातातून थोडक्यात बचावलेले आहेत। मनोज जरांगे थोडक्यात बचावलेले आहेत। लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट खाली कोसळलेली आहे। बीडमधील एका हॉस्पिटलमधील ही घटना आहे। लिफ्टचा दरवाजा तोडून यावेळी जरांगेंना बाहेर काढलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। लिफ्टच्या आतला खरं तर सीसीटीव्ही समोर आलेला आहे। पहिल्या मजल्यावरूनच लिफ्ट थेट खाली आदळली आहे। एका हॉस्पिटलमध्ये ही घटना घडलेली आहे। या लिफ्टमध्ये लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट खाली आदळल्याचं पाहायला मिळालंय। कार्यकर्ते त्यांच्या सोबत लिफ्ट मध्ये होते आणि त्या दरम्यानच ही घटना घडली। तर आपले प्रतिनिधी महेंद्र आपल्या बरोबर जोडले गेले। महेंद्र, त्या लिफ्ट मध्ये कसा अपघात झाला, लिफ्ट जमिनीवर आदळली, याचे व्हिज्युअल्स आपण सध्या दाखवतोय, काय ताजे अपडेट आहे? नक्की जर बघितलं गेलं तर शिवाजीराव हार्ट केअर जे हॉस्पिटल आहे ते बीड शहरामधलं हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये एक जो मनोज जरांगे पाटलांचा जो सहकारी आहे त्यांचे वडील या ठिकाणी होते आणि त्याच वडिलांना भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील जे आहे त्या या ठिकाणी आलेले होते। मात्र आपण जे दृश्य पाहतोय हे दृश्य एक्सक्लुझिव्ह आहेत, जे 24 तास पहिल्यांदा हे व्हिज्युअल्स दाखवतोय आणि या व्हिज्युअल्स मध्ये जर बघितलं गेलं तर मुळामध्ये त्या ठिकाणी एक बोर्ड आहे। त्या बोर्ड मध्ये असं लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी कुठलीही व्यक्ती जी आहे सर्वसामान्य जाऊ शकत नाही, मात्र निवळ रुग्णांसाठी हे लिफ्ट आहे असं लिहिलं असताना देखील मनोज जरांगे जे पाटील आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत ते आतमध्ये गेलेले होते आणि लिफ्टची जी कॅपॅसिटी आहे, एक डॉक्टर, एक नर्स किंवा ब्रदर आणि जो कोणी रुग्ण आहे त्या रुग्णाची ही कॅपॅसिटी आहे 4 ते 5 जणांची कॅपॅसिटी असताना या लिफ्टमध्ये जवळपास 12 ते 13 जे लोक आहेत ते आतमध्ये थांबलेले आपल्याला दिसतात आणि त्यामुळे लिफ्ट जी आहे ते ओव्हरलोड झाली आणि त्यानंतर जे लिफ्ट आहे ते खाली गेलेली आहे। कुठेही लिफ्ट कोसळली नाही, कुणालाही इजा झाली नाही। वारंवार जे शिवाजीराव हार्ट केअरचे जे प्रशासक आहेत, जे सीओ आहेत तिथले सांगत होते की एवढे लोक आतमध्ये जाऊ नका, तरी देखील मनोज जरांगे पाटलांचे जे समर्थक आहेत ते आतमध्ये गेले आणि त्यामुळे ही जी दुर्घटना आहे झालेली आहे, ही दुर्घटना मनोज जरांगे पाटलांच्या जीवावर बेतणारी ठरली असती, मात्र वेळीच जी आहे ते दखल घेतल्यामुळे हे सगळे सुखरूप बाहेर पडले। कुठलीही इजा सध्या तर झालेली नाही, मात्र जे प्रशासक आहे ते अनेक वेळा सांगत होतं, अनेक विनवण्या त्यांना करत होतं, मात्र मनोज जरांगे पाटलांचे जे समर्थक आहेत ते ऐकायचं नाव घेत नव्हते आणि अशा पद्धतीने जे आहे मनोज जरांगे पाटलांचा जीव घेणा असा जो प्रवास होता तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटलांना मोठी सिक्युरिटी आहे, सुरक्षा आहे, त्यांचे सुरक्षा रक्षक देखील सोबत होते, मात्र त्यांचे समर्थक जे आहेत अशा पद्धतीनं धुडगूस घातला आणि आतमध्ये लिफ्टमध्ये गेले आणि त्यानंतर अशी जी आहे ते बाहेर आलेली आहे। सध्या रुग्णालय जो परिसर आहे ते महेंद्र, काही प्रतिक्रिया येत आहेत ते पाहूयात। सगळेजण सोबत आले। काही मग पाटलांना वगैरे काही इजा वगैरे झाली यामध्ये? वगैरे काही
सोबत आल्यानंतर सगळे लिफ्टमध्ये शिरल्यानंतर अर्ध्याला आम्ही सांगितलं की बाहेर यायचा वापर करा. तर असा बरी लिफ्ट मोठी बेड लिफ्ट असल्यामुळे लिफ्ट मोठी असल्यामुळे सगळेजण लिफ्टमध्ये शिरले. लिफ्टमध्ये शिरले की लिफ्ट त्याच्या म्हणजे फ्लोर ज्या फ्लोरला शिरले त्याच्या खालचा फ्लोर जो असतो त्या फ्लोरला जाऊन लिफ्ट थांबले. अच्छा. काही मग पाटलांना वगैरे काही इजा वगैरे झाली यामध्ये? इजा वगैरे कोणालाच काय झालं नाही. मी स्वतःमध्ये होतो. इजा वगैरे कोणाला काही झालं नाही. किती लोकांची कॅपॅसिटी आहे आणि किती लोक होते आतमध्ये? लिफ्टची साधारणतः लिफ्ट कशासाठी वापरली? पेशंट लिफ्ट आहे ती. अच्छा. अशी माहिती येते की पाटलांना तुम्ही तार वगैरे तोडून मोडून बाहेर काढलाय, असं काही आहे? नाही. दरवाजा लिफ्ट स्पार्किंग आला नसता, दरवाजा निघला आणि दरवाजा निघला की बाहेर निघतो. आम्ही मध्येच होतो. हां. किती लोक साधारणतः तुम्ही पाटलांसोबत होते आतमध्ये? आणि आम्ही तरी 7-10 लोक आतमध्ये होतो. 10 वाजता कॅपॅसिटीमुळे झालं ना. कशामुळे लिफ्ट खाली आली? लिफ्ट असं वाटतंय की ते ओव्हरलोड झाल्यामुळे लिफ्ट खाल्ल्या फ्लोरला जाऊन. अशी माहिती येते की पाटलांना तर धन्यवाद महेंद्र ताजे अपडेट देण्यासाठी. मात्र आपण पाहिलेलं आहे लिफ्टचा दरवाजा तोडून यावेळी जरांगे पाटलांना बाहेर काढलेला आहे.